हॅलो फ्रेंड्स, आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा चिरमुऱ्यांपासून बनवला जाणारा सुशिला बनवणार आहोत। बनवायला इतका सोपा आणि चवीला एकदम अप्रतिम लागणारा असा हा पदार्थ आहे। एकदा नक्की बनवून पहा। लहानपणीची तीच चव आठवते, फील आज पुन्हा प्लेटमध्ये। सर्वात आधी चिरमुरे पाण्यामध्ये मऊ होईपर्यंत भिजवून घ्यायचे आणि नंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते साईडला ठेवून घ्यायचे। अशा प्रकारे मी भिजवलेल्या चिरमुऱ्यातलं पाणी काढून साईडला काढून घेतलेलं आहे। चिरमुरा असा भिजला पाहिजे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे एवढे तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे तळून घेऊयात। लालसर होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे। ते लाल तळून झाले की ते साईडला काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिरवी 4 मिरची मी कट करून घेतलेली आहे। त्यामध्ये घालूयात कांदा, कढीपत्ता, चांगले परतून घेऊयात। कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊयात आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा असा थोडासा हलकासा लालसर झाला की आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घालून परतून घेऊया। थोडीशी धणे पावडर पण घालून घेऊयात। आता आपण भिजवलेले चिरमुरे जे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। फुल गॅस करून चांगलं परतून घ्यायचं। घेतलेले शेंगदाणे वरून घालून घ्यायचे। कोथिंबीर घालून सगळं अजून एकदा नीट व्यवस्थित हलवून घ्यायचं। तयार आहे आपला सुशिला। झाली आहे अशी झटपट होणारी आपली सुशिला ही रेसिपी। कशी वाटली नक्की सांगा। एक नंबर, खूप छान झाली, नक्की बनवून बघा। तुम्ही लहानपणी सुशिला खाल्ला आहात का? खाल्ला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो, लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका।